जोपर्यंत पाय मोकळे करत नाही, खाली बसत नाही, तोपर्यंत माझं भाषण सुरू होत नाही. माझं भाषण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला बक्षीस मिळत नाही. बक्षीस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवण करता येणार नाही. बरं झालं उठा ना. बसा. बैठे बैठे सावधान. बैठे बैठे सावधान. बसले का? नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित प्रगती विद्या मंदिर व हपप आनंदराव काशीद पाटील ज्युनियर कॉलेज या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून जे उपस्थित आहेत, अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शनातून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे सहकारी मित्र प्राध्यापक विजयराव नवले, आपल्या शाळे समितीचे अध्यक्ष, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मान्य श्री दामोदरभाऊ शिंदे, त्यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेची पहिली ऐतिहासिक शाळा नवीन समर्थ विद्यालय या शाळेचे शाळे समितीचे अध्यक्ष, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मान्य श्री महेशभाई शहा, संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री एकवीर विद्या मंदिर या आपल्या संस्थेच्या कारला येथील शाळेचे शाळे समितीचे अध्यक्ष मान्य श्री सोनबा गोपाळे गुरुजी यांच्या शुभ हस्ते स्नेह संमेलनाला वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने ध्वजारोहण यांच्या शुभ हस्ते झाला आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. ते इंदोरी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य श्री शशिकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते विज्ञान दालनाचं उद्घाटन झालं. ते विज्ञान दालन कोणाची असं नेमकी नव्हतं त्यावेळेस. ढोरे ना, संदीप ढोरे उपसरपंच. कला दालनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. ते आमचे सहकारी मित्र रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि कला अध्यापक पुणे जिल्हा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष मान्य श्री मिलिंदजी शरार सर, रांगोळी दालनाचं उद्घाटन कोणी केलं? दिनेशजी चव्हाण यांनी रांगोळी दालनाचं उद्घाटन केलं. आणि ग्रंथ दालन साळुंके सर त्यांनी ते ग्रंथ दालनाची निर्मिती केलेली होती, परंतु त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते गैरहजर असल्यामुळं ते तहकूब करण्यात आलं. खरं म्हटलं तर
आजच्या या स्नेह संमेलनाच्या आचार्यांना म्हणावं जरा आवाज कमी करा. पोरांचे इथं फोटो लागले दुखायला, कावळे अजून ओरडतील. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने जे ज्ञानांकुर हस्तलिखित या ठिकाणी सादर केलं त्याचं प्रकाशन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो. आपल्या प्रगती विद्या मंदिर शाळेचा जुना इतिहास आहे. प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक साळुंके सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मंदारी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ज्युनियर कॉलेजचा सर्व प्राध्यापक वर्ग, मग अशी नावं घेण्यास राहू केलं म्हणून आता नावं घेतली. मग अशी प्रास्ताविकामध्ये सन्माननीय व्यासपीठ, मग अशी प्रास्ताविकामध्ये साळुंके सरांनी संपूर्ण शाळेचा इतुंबत शितोळे सरांनी इतुंबूत अशी माहिती आपल्याला प्रास्ताविकामध्ये दिलेली आहे. शाळेचा इतिहास असेल किंवा शाळेने शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि 24-25 मध्ये करत असलेलं काम असेल याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. गेल्या वर्षी 10वीचा 99% निकाल आपल्या शाळेचा लागला आणि 12वीचा 93% निकाल आपल्या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये लागला. अतिशय उत्तम पद्धतीने शाळेमध्ये प्राचार्य शितोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यवेक्षिका दमदरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. शिक्षकेतर कर्मचारी असतील आणि शाळा समितीचे अध्यक्ष दामोदरजी भाऊ शिंदे यांचं अतिशय बारीक लक्ष. नवले सर, तुम्हाला महेश भाईंचं वय माहिती आहे पण भाऊंचं वय माहिती नाही. महेश भाईंपेक्षा भाऊ 1 वर्षाने मोठे आहेत, म्हणजे बाई 83 आहेत तर भाऊ 84 वाटतात का? तुमचे आवडते किशोर कुमार आहेत पण आमचे आवडते देवानंद आहेत. सगळ्या आता या मुलांना किशोर कुमार देवानंद काय माहित नसते. नवले सर, तुम्ही म्हणजे प्रत्येक किशोर कुमार आवाज तुमचा ऐकला आम्ही खरं भारावून गेलो. त्या आमच्या कॉलेज जमान्यातल्या काळातील आठवणी जागृत झाल्या. कशा झाल्या, काय झाल्या त्या बोलायची व्यासपीठ नाहीये. परंतु त्यावेळेस किशोर कुमार असतील, मोहम्मद रफी असतील, मुकेश असतील, मन्नाडे असतील, लता मंगेशकर, आशाताई, या सगळ्या गायक गायिकांनी अतिशय भारतीय सिनेमा सृष्टी त्या त्यांच्या गायनाने धुंद होऊन गेली होती. इतकं सुंदर त्यांचं आवाज गीत त्यावेळेचा असायचा. तसेच या प्रगती विद्या मंदिरची ही परिसर जर आपण बघितला तर आल्या आल्या प्रसन्न होतं असा हा परिसर, म्हणजे धुंद होऊन जातो तो माणूस असा हा परिसर. निसर्गरम्य वातावरणामध्ये नटलेलं हे विद्यालय संत तुकाराम महाराजांची भंडारा डोंगरावर आणि या इंदोरी गावशी असलेला त्यांचं त्यावेळेस पासूनचं संबंध, त्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेली ही शाळा आणि ज्युनियर कॉलेज, या शाळा ज्युनियर कॉलेजची प्रगती बघत असताना, नावाप्रमाणे प्रगती बघत असताना आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी आपल्याला एक चांगलं कार्यालय आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं, करू शकतो. पालक येतात नवीन ऍडमिशनसाठी, चौकशीसाठी, गावकरी येतात, आजूबाजूची मंडळी येतात, पाहुणे कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतात. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. म्हणून एंट्री केल्या केल्या जे आज
मुख्याध्यापक आणि स्टाफचं जे कार्यालय सुशोभित करण्यात आलंय नवीन पद्धतीने आर्किटेक्चर आमचा अक्षय शिंदेने अतिशय उत्तम पद्धतीने त्याचं डिझाईन केलं. जवळजवळ 18 ते 20 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि अशा या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी हे मुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच मुख्य लिपिक हेड क्लार्क ज्युनियर क्लार्क यांच्यासाठीचं हे ऑफिस मुख्य कार्यालय बनवण्यात आलेलं आहे. खरं म्हटलं तर आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तरी 6 वर्ग खोल्या 6 ते 7 वर्ग खोल्यांची कमतरता आहे. ज्युनियर कॉलेज आमचं या शाळेमध्ये भरत असल्यामुळे ज्युनियर कॉलेजसाठी वेगळी वास्तू असावी आमचं पहिल्या संस्थेचं पहिल्यापासून असलेलं धोरण. काही कारणास्तव सुरू झालेलं काम हे पीएमआरडीचं अख्यादीत येत असल्यामुळे त्याचं परवानगी अजून मिळत नसल्यामुळे हे काम खरं म्हटलं तर ज्युनियर कॉलेजचं काम रखडलंय आणि त्यामुळे 11वी 12वी ज्युनियर कॉलेजचे वर्ग या माध्यमिक शाळेतल्या वर्गांमध्ये हे भरवले जातात. या निमित्ताने मी आज म्हणजे ज्यांच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी आपण ज्युनियर कॉलेज सुरू केल्याचे तुमचे आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब काशीद पाटील यांना मी या निमित्ताने विनंती करेल, आवाहन करेल की आमच्या या वर्ग खोल्या ज्या आहेत या वर्ग खोल्यांवर जर आपण आम्हाला 6 ते 7 वर्ग खोल्या जर बांधून दिल्या आणि त्या ठिकाणी जर ज्युनियर कॉलेज नेता आलं तर निश्चितप्रमाणे सर्वांची सोय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या संस्थेला शाळेच्या माध्यमातून करता येईल आणि एक वेगळं अस्तित्व ज्युनियर कॉलेजचं आम्हाला त्या ठिकाणी ठेवता येईल. कॉमर्स बरोबर या ठिकाणी आर्ट्स असेल सायन्स असेल काही फॅकल्टी सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. परंतु वर्ग खोल्याची मर्यादा असल्यामुळे संस्था ते आर्ट्स असेल सायन्स असतील हे विभाग आम्हाला पुढं किंवा त्याचे प्रस्ताव दाखल करता येत नाही. हे जर काम मार्गी लागलं या शैक्षणिक वर्षामध्ये तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आपण अतिशय वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून कला दालन असेल, रांगोळी दालन असेल, विज्ञान दालन असेल, हस्तलिखित असेल अतिशय उत्तम पद्धतीने आपण ही सगळे साकारलेल्या गोष्टी मगाशी मला थोड्या वेळेला उशीर झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग या ठिकाणी जो सुरुवातीला स्वागत गीत असेल किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले मगाशी नवले सरांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की समय सूचकता कशी असावी ही विद्यार्थ्यांनी त्या माध्यमातून दाखवली. ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार असतात. समय सूचकता त्यांना ते शिक्षकांची वाट बघत नाहीत. त्यांना आत्मसात होतं की आपल्याला आता हेच आपलं राहतंय चुकतंय हे केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते करतात आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्या सर्व शिक्षकांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या ठिकाणी सुरुवातीला कला दालनाचं उद्घाटन झालं अतिशय उत्तम पद्धतीने. त्याच्यामध्ये श्री जाधव सर असतील, शिंदे सर असतील, कांबळे शोभम असेल या मंडळींनी या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि अतिशय उत्तम पद्धतीचं कला दालन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. त्याबद्दल या सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं सर्वांचं अभिनंदन करू. रांगोळी दालन आम्ही बघितलं. खरं म्हणलं तर स्वभाव माझा असा आहे की जे चुकतं ते मी माझ्या मनात राहत नाही आणि मनात न राहत असतं ते स्पष्ट काही गोष्टी या लगेच तिथल्या तिथं सांगितल्या गेल्या पाहिजेत असे स्वभाव असल्यामुळे काही ना तो माझा स्वभाव खटकतो नवले सर पण त्याला इलाज नाही.
जोपर्यंत या सृष्टीवर आहे तोपर्यंत हा स्वभाव काही बदलणार नाही. आणि चांगल्या असं रांगोळी पण चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. वेगवेगळ्या आपल्या भारत देशात विविध धर्माने नटलेला हा भारत देश, हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, या सर्व धर्मांनी असलेले सण असलेले आपण त्या रांगोळीच्या छटातून त्या उमटवले. एक फक्त मुख्य सणाची रांगोळी त्या ठिकाणी राहून गेली, ती म्हणजे दिवाळी. दिवाळीची रांगोळी त्याच्यामध्ये नव्हती, परंतु ज्या शिक्षकांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं त्यांनी पुढच्या वेळेस आपला मुख्य सण आहे दिवाळी. हो, तुम्ही गणेश उत्सव दाखवला, बैलपोळा दाखवला, शिवजयंती दाखवली, दसरा दाखवला, नवरात्र दाखवली, सर्व सण दाखवले. पण परवा नेमकी काय होतं की परवा असंच ठाण्याच्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी विद्या मंदिर आपली संस्थेची शाळा, त्यांनी नृत्याच्या द्वारे सगळे सण साजरे केले आणि नेमकी दसरा विसरले. नवरात्रानंतर त्यांनी डायरेक्ट दिवाळीच घेतली, दसरा विसरले. तसं तुम्ही नेमकी नवरात्र घेतली, दसरा घेतला, डायरेक्ट क्रिसमस दाखवला, दिवाळीच विसरले ना. मग ते गाडे मॅडम असतील, काळे मॅडम असतील, भास्कर मॅडम असतील, प्रयोग अतिशय उत्तम पद्धतीने सादरीत केलं, त्याबद्दल वाद नाही. तुमच्या त्या केलेल्या प्रयत्नाला माझा सलाम आहे. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पण आपण त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. पण केलेला प्रयत्न, या विद्यार्थ्यांनी त्यासाठी केलेली मेहनत, त्या सर्वांसाठी आपण या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करू. विज्ञान दालनामध्ये केलेले विविध प्रकारचे प्रयोग, मला एक प्रयोग अतिशय उत्तम आवडला. मुलीने केला तो चष्मा. रात्री ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी चालवतो, ज्यावेळेस त्याच्यावर एक अशी रात्रीचं ड्रायव्हिंग करणाऱ्या जे अपघात होतात, हे अपघात कमी करण्यासाठी मला वाटतं हा प्रयोग नितीन गडकरींपर्यंत गेला पाहिजे. आपल्या देशाचे मंत्री जे आहेत ते त्यांच्यापर्यंत हा प्रयोगाची माहिती जर गेली तर मला संपूर्ण देशामध्ये याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर उभं राहील की रात्रीची जी ड्रायव्हिंग चालते आणि एक धुंद अशी तार डोळ्यावर जर आली त्यावेळेस ती अपघात होतात. किती आपण प्रयत्न केला तर ती रात्रच असते, रात्री झोपायचीच असते. पण ती अशी थोडी तरी अशी डुकली लागली तरी अपघात होण्याचं प्रमाण हे वाढतं, तो धोका संपवतो. परंतु जो गॉगल किंवा तो चष्मा त्यांनी तो प्रयोग दाखल केला की त्याच्यामुळं ते सेन्सॉर त्या ठिकाणी वाजलं जाईल आणि तो ड्रायव्हर सावध होईल की आपल्याला डुकली लागते, आपल्याला झोप येते, त्यात थोडं थांबलं पाहिजे, थोडी विश्रांती घेतली पाहिजे, मग पुढे गेलं पाहिजे. अतिशय उत्तम पद्धतीचा तो त्यांनी केलेला प्रयोग त्या विद्यार्थ्यांनी असतील किंवा त्याला विविध बाकीचे प्रयोग चांगले होते. म्हणजे नाही म्हटलं तरी सेन्सॉरचे केलेले सादरीकरण, विविध प्रकारचे त्या ठिकाणी केलेले प्रयोग, त्या मार्गदर्शन केलेल्या सौ पिंजल मॅडम असतील, पोंडले मॅडम असतील, भोरे सर असतील, हे सर्व विज्ञान विषयाचे शिक्षक आणि त्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या सर्वांचं जोरात टाळ्या वाजून आपण या ठिकाणी अभिनंदन करू. हस्तलिखित मगाशी नवले सर म्हटले की साहेब तुम्ही बरेच पुरस्कार तुमच्या सचिव पदाच्या कारकिर्दीमध्ये सुरू केले. अजून एक पुरस्कार आता राहिला होता, कळत न कळत की दरवर्षी हस्तलिखित हे सादरीकरण वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून प्रत्येक शाळा करत असते. हस्तलिखित तयार करायला किती कष्ट असतात. विद्यार्थ्यांकडून ते लेख लिहून घेणे, अक्षरात लिहून घेणे, ते हस्तलिखित सुशोभित करणे, हे काय त्याच्यामध्ये असलेले कष्ट आणि त्याचं सादरीकरण, ह्याचा विचार आम्ही केला. आणि गेल्या वर्षीपासून संस्थेचे माजी अध्यक्ष कैलास जोशी दादासाहेब लिमये त्यांच्या नावाने उत्कृष्ट हस्तलिखित शाळा हा पुरस्कार गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू केला. आणि गेल्या वर्षी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिरला तो पुरस्कार प्राप्त झाला. या वर्षी आपण
जो ज्ञानांकुर हे हस्तलिखित या ठिकाणी त्याचं सादरीकरण आपण या ठिकाणी केलेले, त्याचं प्रकाशन झालं मगाशी मी जाहीर केलंय, परंतु ते हस्तलिखित आपण या ठिकाणी सादर केलं. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये जवळजवळ 80 लेख आपण त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. आणि संत असतील किंवा आपले जे हिंदू धर्माप्रमाणे असलेले सण असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माता असेल, रतनजी टाटा असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, असे विविध असे लेख आपण ह्या हस्तलिखिताच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये 80 लेख आपण या ठिकाणी सादर केलेले आहेत. अतिशय उत्तम पद्धतीचं हस्तलिखित तयार झालेलं आहे. तुमच्या या वर्षीच्या शैक्षणिक वर्षीच्या 2024-25च्या हस्तलिखित स्पर्धेच्या निमित्ताने ह्या हस्तलिखिताला मी हार्दिक शुभेच्छा देतो की हा हस्तलिखिताचा नंबर यावर्षी परीक्षकांनी जर बारकाईने जर गेल्या वर्षी पण परीक्षकांनी अतिशय बारकाईने बघितलं तर याही वर्षी ते बघतील आणि या शुभेच्छा देतो. नंबर देण्याचं काम काढण्याचं काम परीक्षकांचं आहे, शुभेच्छा देण्याचं काम माझं आहे. परंतु मला जे भावलं ते मी या ठिकाणी सांगितलं. त्याला ज्या ज्या शिक्षकांनी त्यासाठी मेहनत घेतली ते जाधव सर असतील, श्री अमोल जाधव सर, सौ शीतल सेटे मॅडम, सौ मोहिनी ढोरे मॅडम, सौ श्वेता मोहिते मॅडम, सौ सुनंदा मुंडे मॅडम, या सर्व शिक्षकांचं आणि ते हस्तलिखित तयार करण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण जोरात टाळ्या वाजवून सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. अतिशय उत्तम पद्धतीचं हस्तलिखित या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या समर्थ शालाका स्पर्धा परीक्षेला आपल्याला सामोरं जायचंय. 19 डिसेंबरला ही परीक्षा आपली आहे. गेल्या 3 वर्षापासून आपण ही परीक्षा संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. जवळजवळ चौथी संस्थेच्या माध्यमातून इयत्ता 4थी, इयत्ता 7वी, इयत्ता 9वी, इयत्ता 11वी असे 4 विभागामध्ये आपण ही परीक्षा घेत असतो. आणि या परीक्षेला जवळजवळ 1391 विद्यार्थी यावर्षी बसलेले. या सर्व विद्यार्थ्यांना या मी शुभेच्छा देतो. केंद्र संस्थेच्या माध्यमातून जी आपल्या शासनाच्या माध्यमातून जी राज्य शासन शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, आपल्या संस्थेतून या परीक्षेला पात्र ठरलेले जवळजवळ 34 विद्यार्थी जे आहेत की ज्या या 34 विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून दरमहा 1000 रुपये स्कॉलरशिप मिळते आणि ही स्कॉलरशिप सतत 4 वर्ष मिळणार आहे. त्यामुळे याही परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. एनएमएसच्या परीक्षा असतील किंवा 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा असतील, या परीक्षेलाही आपण बसणार आहोत. या परीक्षेसाठी पण मी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. यावर्षी आपला 1% 10वीचा निकाल 100% जो आपला म्हणता 1-2 विद्यार्थी नापास झाले असतील किंवा बसले नसतील, गैरहजर राहिले असतील, शिक्षकांनी, प्राचार्यांनी, मुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील, शिक्षक असतील, सर्वांनी की सर्व विद्यार्थी परीक्षेला बसतील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. प्राध्यापक नवले सर यांनी जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये समय सूचकता असेल, बीजी शेरक्यांचं त्यांनी उदाहरण दिलं की मुलं विद्यार्थी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पण नोकरी मिळू शकते, हे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. ते करिअर कसं घडवायचं त्याबद्दल ते चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की नापास झालं तरी चालेल, आपलं करिअर विजय नवले सर घडवणार आहेत असं समजू नका. मेहरबानी करून ते
त्यांनी दिलेलं एक उदाहरण आहे. शहरी भागामध्ये चालतं ते. शहरी भागामध्ये नापासाची शाळा असते, नापास झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळं हे देतात, परंतु आपल्याला पास व्हायचंय, चांगल्या मार्काने पास व्हायचंय, हे धोरण आपण लक्षात ठेवा. त्यासाठी त्यांनी सांगितलं पुढं की एकाग्रता ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. वर्गामध्ये शिकवताना शिक्षक काय शिकवतं हे एकाग्रतेने जर विद्यार्थ्यांनी तर त्या वर्गामध्ये त्या शिक्षकाचं ऐकलं, शिक्षक शिकवताना जर एकाग्रता ठेवली तर कोणत्याही विद्यार्थ्याला क्लासेस लावायची, शिकवण्या लावायची गरज राहणार नाही. आणि आत्मविश्वास जो नेहमी आपला वाढला पाहिजे आणि आत्मविश्वासाने आपण पुढे गेलं पाहिजे. हे जे त्यांनी सांगितलं त्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा. आम्हाला या ठिकाणी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी बोलवलं. मकर सर म्हटले मला की साहेब तुमचं भाषण शेवटचं. म्हटलं माझं स्थान काय? तुमचं भाषण शेवटचं पण माझं स्थान काय? ते म्हटले की नाही तुम्ही आता बसले ना. अरे बसले पण त्याला काय आहे का नाही प्रथा, एथिक्स काय आहे का नाही? मग त्यांनी जाहीर केलं की संतोष कांडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील. बारीक बारीक चुका असतात पण त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तसं असतं ह्या जर लक्षात ठेवलं तिथंच आपले मार्क कमी होतात. संस्थेने पुरस्कार ठेवलेला आहे, लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार. आम्ही ते हेरत असतो. शाळा कुठं चुकते, शिक्षक कुठं चुकतात, मुख्याध्यापक कुठं चुकतो, परीक्षक कुठं चुकतो, शिपाई कुठं चुकतात, क्लार्क कुठं चुकतात, साऱ्या गोष्टी असतात. पण ह्या जर चुकल्या तर ते मायनस होतात. मार्क काय होता? मायनस. आमच्या शाळेला काढून पुरस्कार मिळाला. अरे चुका करणं हे सभेचा एक प्रोटोकॉल असतो की कोणती सभा अध्यक्षस्थानी पत्रिकेमध्ये आपण संस्थेच्या अध्यक्षांचं नाव असतं. संस्थेच्या अध्यक्षांना काही कामानिमित्त येता आलं नाही, परंतु त्या ठिकाणी त्या वेळेस ज्याला अध्यक्ष करायचंय त्याचं पहिलं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. आणि त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी विनंती केली गेली पाहिजे. मी संतोष कांडगे या सभेचा पालक सदस्य, संस्थेत सचिव म्हणून बोलत नाही, पण जे एक प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे. त्यामुळं इथून पुढं या ज्या चुका आहेत त्या लक्षात ठेवा. येणाऱ्या अतिशय उत्तम पद्धतीचा आपलं स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे, त्याला मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शाळेला एक चांगल्या पद्धतीचा निकाल आपण द्याल. रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या शाळेला शौचालयाचं बांधकाम मंजूर झालेलं आहे आणि त्यासाठी या रोटरी क्लब ऑफ निगडीचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया. एप्रिल मे मध्ये या शौचालयाचं काम पूर्ण होईल अशी एप्रिलमध्ये सुरू होऊन जून पर्यंत संपेल. कारण शैक्षणिक आपलं जसं शैक्षणिक वर्ष असतं तसं रोटरीचं वर्ष असतं 1 जुलै ते 30 जून. त्यामुळं त्या शौचालयाचं बांधकाम त्यांनी करून देण्याचं कबूल केलं, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना वार्षिक स्नेह संमेलनाच्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली, पारितोषिक मिळाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचं अगोदरच मी अभिनंदन करतो. आणि त्यानंतर आपल्या होणाऱ्या स्नेहभोजनाला आपण सर्वांनी अतिशय उत्तम पद्धतीने शिस्तीने आपण त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा स्वाद घ्यावा अशी विनंती करतो. माझं मनोगत थांबवतो. अध्यक्ष मनोगत थांबवतो. जय जय महाराज. धन्यवाद.